मित्रांनो, महाराष्ट्रातील टॉप एमबीबीएस कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचं तुमचं देखील स्वप्न असेल, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील टॉप एमबीबीएस कॉलेजेसचं फी स्ट्रक्चर, इनटेक, सीट कोटा या सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक टॉप कॉलेजचं फी स्ट्रक्चर, इनटेक वगैरे प्रत्येक गोष्ट डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला, इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर व्हिडिओ लाईक देखील करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आपण आपल्या चॅनलवरती असेच सीटी रिलेटेड, नीट रिलेटेड या प्रत्येक एक्झाम रिलेटेड वेगवेगळे व्हिडिओ आणत असतो आणि त्याचं नोटिफिकेशन येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता चला पाहूयात महाराष्ट्रातील टॉप एमबीबीएस कॉलेजेस. फर्स्ट आहे आता इथे कॉलेज आहे गव्हर्नमेंट AIIMS नागपूरचं. या एमबीबीएस कॉलेजचा इंटेक आहे 125. स्टॅच्युटरी ऑटोनॉमस कॉलेज आहे. त्याच्यासोबतच ओपन सीट कोटामधून इथे ऍडमिशन होतं. आणि हा जो कोर्स असतो तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, एमबीबीएसचा कोर्स नियरली 5.5 वर्षांचा असतो. आणि या कोर्सची फीस आहे 6.79K. ओके. त्यानंतर लॅक मध्ये आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे सेट GS मेडिकल कॉलेज मुंबई. आता मॅनेजमेंट कोटा कोणता आहे तर गव्हर्नमेंट कॉलेज आहे. हे देखील गव्हर्नमेंट कॉलेज वन ऑफ द बेस्ट चॉईस असेल तुमच्या एमबीबीएस कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी, एमबीबीएस कम्प्लीट करण्यासाठी. सो कधी पण प्रेफरन्स आहे गव्हर्नमेंट कॉलेज ठेवायचं आपल्याला. या कॉलेजचं सीट इंटेक काय आहे तर 250. ऍफिलिएशन महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस नाशिक. अलॉटेड कोटा कोणता आहे तर ऑल इंडिया मधले स्टुडंट्स अप्लाय करू शकतात आणि ऍडमिशन घेऊ शकतात या कॉलेजमध्ये. ड्युरेशन काय आहे तर 5.5 वर्षांचा कोर्स असतो आणि कोर्सची फीस आहे 6.62 लाख. आता मित्रांनो, अजून कॉलेजेसची लिस्ट पाहूयात. पण MSCET नंतर तुम्हाला जर काउन्सिलिंग कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही आपला काउन्सिलिंग कोर्स जॉईन करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला पर्सनलाइज सगळ्या गोष्टी दिल्या जातील, प्रिफरन्स लिस्ट तयार करून दिली जाते तुमच्या प्लेस अकॉर्डिंग. त्यासोबतच तुमचे मार्क्स अनालायसिस करून तुमचा प्रिफरन्स काय आहे प्लेसनुसार, फॅसिलिटीज नुसार या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आम्ही तुम्हाला एक परफेक्ट प्रिफरन्स लिस्ट तयार करून देत असतो प्रत्येक राऊंडसाठी. तर मित्रांनो, तो काउन्सिलिंग कोर्स हा नक्कीच जॉईन करा आणि त्याची फीस आहे फक्त 999 रुपये. कोर्स जॉईन करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आता नेक्स्ट नंबरचं कॉलेज आहे ते म्हणजे BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पुणे. हे पण वन ऑफ द मोस्ट बेस्ट कॉलेज आहे. सो हे देखील तुमचं जर स्वप्न असेल तर आपण पाहूयात. हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे. याचा सीट इंटेक आहे पहा 250. अफिलिएशन महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस नाशिक. अलॉटेड कोटा कोणता आहे ऑल इंडिया. आता हे जे आहे बीजे मेडिकल कॉलेज हे नर्सिंगसाठी पण टॉप कॉलेज आहे. जर तुम्ही नर्सिंग सीईटी नंतर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर हे कॉलेज बेस्ट असेल तुमच्यासाठी. एमबीबीएस साठी देखील बेस्टच आहे, पण नर्सिंग सीईटी साठी देखील म्हणजे BSc नर्सिंग साठी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्यासाठी देखील हे कॉलेज वन ऑफ द बेस्ट कॉलेज असेल. ड्युरेशन असेल एमबीबीएस 5.5 वर्षांचं आणि तुमच्या कॉलेजची फीस असेल 1,66,000 रुपीज पर इयर. हे इयरचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता असं नाही की यामध्ये सगळ्या फॅसिलिटीज देखील इन्क्लूड असतील, नाही. चार्जेस सगळे वेगवेगळे लागतील, लाईक लायब्ररी फीस असेल किंवा बाकी अदर चार्जेस असतात तर ते आपल्याला द्यावे लागतीलच. त्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे पुणे. गव्हर्नमेंट कॉलेज आहे हे देखील. एमबीबीएस इंटेक कितीचा आहे तर 150चा. अफिलिएटेड विथ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस नाशिक. ड्युरेशन किती वर्षांची आहे तर 5.5 वर्षांचा कोर्स असतो आणि या कोर्सची फीस आहे 64.95K पर इयर. नेक्स्ट ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई. हे एक गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि बेस्ट कॉलेज आहे. त्यासोबतच याचा एमबीबीएसचा सीट इंटेक आहे 250 सीट्सचा. अफिलिएटेड विथ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस नाशिक. अलॉटेड कोटा कोणता आहे ऑल इंडियाचा आणि कोर्सची ड्युरेशन सेम असेल एमबीबीएस कोर्सची 5.5 वर्ष. आणि या कोर्सची फीस असेल 7.6 लाख रुपीज. नेक्स्ट कॉलेज येतं ते म्हणजे लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज मुंबई. हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि या कॉलेजचा एमबीबीएसचा सीट इंटेक आहे 200. अफिलिएटेड विथ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस नाशिक. अलॉटेड कोटा कोणता आहे तर ऑल इंडिया आणि ड्युरेशन कोणती किती वर्षांची असते तर 5.5 वर्षाची. इट इज कॉमन
आणि कोर्स फीस असेल आपल्याकडे 1,61,500 रुपये. आता मित्रांनो पहा, जो अलॉटेड कोटा आहे, कुठल्या कॉलेजमध्ये ओपन कॅटेगरीमधून ऍडमिशन होतं, तर कुठला कोटा असतो कोणत्या कॉलेजचा, तर ऑल इंडिया कोटा असतो. त्या अकॉर्डिंगली तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे. यासोबतच आपल्याला माहिती आहे एमबीबीएसचा कम्प्लीट कोर्सचा ची ड्युरेशन असते 5.5 वर्षाची. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता मित्रांनो, या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचं तुमचं स्वप्न असेल किंवा दुसऱ्या कोणत्या कॉलेजचं स्वप्न असेल एमबीबीएस कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचं, तर ते मला कमेंट करून सांगा. तेवढंच मला तुमच्या कॉलेजचं नाव कळेल. आणि त्या कॉलेजवरती जर सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल, तर मला ते देखील कमेंट करून सांगा. मी सेपरेट कॉलेजची कंप्लीट इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करेल. फक्त कमेंट करून सांगायचंय तुम्हाला की एक्झॅक्ट तुम्हाला इन्फॉर्मेशन कशाची पाहिजे, तुम्हाला व्हिडिओ कशाचा पाहिजे, तो आम्ही नक्कीच प्रोव्हाइड करायचे ट्राय करू. आता मित्रांनो, कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर मला व्हिडिओ खाली कमेंट करू शकता. आपले लेक्चर इथेच एंड करूया. थँक्यू. नाईस डे. बाय.